अहिल्यानगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. एकाच दिवशी 40 नागरिकांना चावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या दालनात तीव्र आंदोलन. येत्या 8 दिवसांमध्ये ठोस उपाययोजना करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार संपत बारस्कर. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न विशेष बाब म्हणून महासभेत घ्या, महापौर ज्योतिताई गाडे यांना निवेदन. शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच दिवशी शहरातील तब्बल 40 नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं संपूर्ण शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. महानगरपालिकेकडनं प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळं मोकाट कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी महानगरपालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. ते म्हणाले की मागील महासभेमध्ये मोकाट कुत्र्यांचा विषय मांडण्यात आला होता, त्यानंतर प्रशासनानं तातडीनं कारवाई करणं हे अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना झालेली दिसून येत नाही. सर्व काम केवळ कागदोपत्री सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळं मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ही विशेष बाब म्हणून पुढील महासभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा अशी मागणी महापौर ज्योतिताई गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रश्नासाठी लोकांना महानगरपालिकेत आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, त्यापूर्वीच प्रशासनानं ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करणं हे आवश्यक आहे, असंही संपत बारस्कर यांनी स्पष्ट केलं. या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक बाळासाहेब पवार, महेश तवले, अजिंक्य बोरकर, मयूर बांगरे, वैभव ढाकणे, सुशांत जाधव, सूरज कोतकर, दीपक खेडकर, जॉय लोखंडे, सागर गुंजाळ, सूरज शिंदे, भाऊ बारस्कर, ऋषिकेश ताठे, नितीन लिगडे, रवी दंडी, आनंद राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करत सांगितलं की पिंपळगाव माळवी इथं मोकाट कुत्र्यांसाठी निवारण केंद्र उभारण्याचं काम सुरू असून प्रशासनाकडनं तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. एकाच दिवशी 40 नागरिकांवर हल्ला. महानगरपालिका आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का? शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घालत 40 नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळं शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संपत बारस्कर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या व्यथा मांडणं आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे. मोकाट कुत्रे नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. यापूर्वीही एका निष्पाप बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणखी एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट महानगरपालिका पाहतीये का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन येत्या 8 दिवसामध्ये प्रभावी उपाययोजना न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणखी तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आज अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त हा म्हणजे कायमस्वरूपी करावा अशी मागणी करण्यात आली. आणि जर नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज यांना जे संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा आपण काय कारवाई करणार असे लेखीसुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे. आणि एक अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या लेवलचा अधिकाऱ्याचा नंबर हा आपण पब्लिश केला पाहिजे आणि तो करून अहिल्यानगर शहरातील जे मोकाट कुत्र्यांचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांचा नंबर आपण त्या ठिकाणी पब्लिश करतो आहे, जेणेकरून लोकांना हे जे संबंधित खालच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही. त्याच्यामुळे आपण जबाबदार अधिकारी होऊन अतिरिक्त आयुक्तांचा नंबर त्या ठिकाणी जाहीर करावा असं देखील आम्ही मागणीपत्रात मागणी केलेली आहे आणि तसं लेखी ते आपल्याला देत आहेत. आणि हे सगळं करत असताना आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर असतील ज्योतिताई गाडे यांना सुद्धा आम्ही भेटून मागणी करतोय की कुत्र्या याविषयी सेपरेट जनरल बोर्ड घेण्यात यावा. त्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये जनरल बोर्ड झाला आणि मोकाट कुत्र्यांची मागणी बंदोबस्त याच्यावर आम्ही नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना 2 दिवस जनरल बोर्ड फक्त हा मोकाट कुत्र्यांच्या विषयावर चालला होता.
त्या दिवशी चर्चा जी ती कायम राहिली असती तर आज या घटना घडल्या नसत्या. त्याच्यामुळं आज इथून पुढच्या काळात आम्ही कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही समजा जे कोणी आम्हाला सांगत असेल की आपण जनरल बोलले आपण थोडासा दुसऱ्या विषयाकडे आपण लक्ष देऊ, पण इथून पुढं महानगरपालिकेचा प्रत्येक विभाग हा जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत हा जनरल बोल्ड बंद होणार नाही किंवा ती चर्चा बंद होणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आम्ही या पुढील काळात करणार आहोत. त्याच्यामुळं माझंसुद्धा या ठिकाणी नागरिक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील यांना याद्वारे सांगणं आहे की जे जनरल बोर्ड आहे आपली ताकद आहे आणि यामध्ये जर आपण सगळे विभाग सक्षम केले तर अहिल्यानगर महानगरपालिकेचे कुठल्याही प्रकारचा प्रश्न हा शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक या सगळ्या प्रश्नावर आवाज उठून अहिल्यानगर शहर हा सर्वांगीण चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. नाही हे काय होतं ताई, कधी कधी समजा आपण एखादा प्रश्न जर जातीने मांडला किंवा आपण त्याला समजा शेवटच्यापर्यंत पाठपुरावा केला तर ह्याला ज्या अधिकाऱ्याला काम नसतं करायचं ना तर ते अधिकारी वेगळ्या प्रकारे त्या प्रश्नाला बघायला देतात किंवा लोकप्रतिनिधींना सांगतात का आता हा विषय सध्या नको, बराच वेळचा चाललाय, दुसरा विषय घ्या. पण मुळातच जर समजा हा विषय निघाला असता ताई तर आज 38 लोकांना काल कुत्रं चावलंय पिसाळ्याला. म्हणजे ते काय कुत्रं म्हणजे साधं नाही चावलं, पिसाळ्याला कुत्रं चावलं. मग ज्या गोरगरीब लोकांना चावलं, महिलांना चावलं, लहान लेकरांना चावलं, त्या कुटुंबाच्या वेदना आहेत या कोणी पाहिजे, ह्याला जबाबदार कोण? मग एक लोकप्रतिनिधी होऊन आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% हा विषय मार्गी लावू असं आपल्याला सांगतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.